मागील 12 वर्षांपासून लोकसभा आणि राज्यसभेत एकहाती वर्चस्व असलेल्या भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शुक्रवारी मोठा धक्का बसला। महिला आरक्षणाशी संबंधित संविधानातील 131वी घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारला संसदेत मंजूर करून घेता आलं नाही। हे विधेयक पारित होण्यासाठी 2/3 मतांची गरज होती, मात्र विधेयकाच्या बाजूने 298 आणि विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली। त्यामुळे घटना दुरुस्तीसह महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। त्यानंतर काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत भाष्य केलं। त्याचबरोबर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। काल महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना संबंधित 131वं घटना दुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत आपली भूमिका मांडली। काँग्रेसने इतिहास रचण्याची आणि महिलांच्या बाजूने उभं राहण्याची संधी गमावली, असं नरेंद्र मोदी म्हणाले। मोदींनी मांडलेल्या भूमिकेवरती आणि भाषणावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट करत मोदींचं नाव घेता टीका केली।